वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तका हिशोबाने इयत्ता 5वी ते 12वीच्या म्हणजे TATचे जे आपला सिलेबस आहे मित्रांनो, 1ली ते 12वी किंवा 5वी ते 12वीच्या पुस्तकातील आपण काही इम्पॉर्टंट आणि मोस्ट IMP प्रश्न इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र विषयासंदर्भात या ठिकाणी पाहणार आहोत. यापूर्वी आपण जवळपास 14 व्हिडिओ अपलोड केलेले आहे मित्रांनो. त्याची एक प्लेलिस्ट आपण तयार केलेली आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकतात. काय कारण की आपण एकदम सिस्टमॅटिक काय या ठिकाणी काम करत आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. साईडचं जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकता. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला मित्रांनो जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. प्रश्न क्रमांक 1 प्रश्न क्रमांक 1 भूगोल विषयाशी संबंधित प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की बाह्यगाभा व अंतर्गाभा अनुक्रमे कोणत्या स्वरूपात आढळतात. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे: द्रव्यरूप व घनरूप, द्रव्य व वायू, घनरूप किंवा वायुरूप व घनरूप. तर हे बघा मित्रांनो, अतिशय फास्ट आपण हे 30 प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत आणि जे बरोबर उत्तर असणार आहे की बाह्यगाभा व अंतर्गाभा अनुक्रमे कोणत्या स्वरूपात आढळतात, तर द्रवरूप व घनरूप आपला काय असणार आहे, एक बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक आता दुसरा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की भारतातील मेघालय पठार हे कोणत्या प्रकाराचे पर्वताचे उदाहरण आहे. अशा प्रकारे प्रश्न काय आहे आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे: वली पर्वत, खचदरी, गट पर्वत किंवा यापैकी नाही. तर हे बघा मित्रांनो, भारतातील जे मेघालय पठार आहे ते गट पर्वत असणार आहे, म्हणजे गट पर्वताचे उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 आता तिसरा प्रश्न विचारलेला आहे की हिमालय हा डॅश डॅश पर्वत आहे. अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. हिमालय हा डॅश डॅश पर्वत आहे आणि योग्य जे उत्तर असणार आहे मित्रांनो वली पर्वत. ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे, कारण की हिमालय हा वली पर्वत आहे. ऑप्शन क्रमांक 1 जे आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4 आता चौथा प्रश्न दिलेला आहे की खालील पर्यायापैकी पृथ्वी कोणत्या भागात थोडीशी फुगीर आहे. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे: उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, विषुववृत्त किंवा अक्षवृत्त. तर हे बघा या ठिकाणी आपलं जे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो अक्षवृत्त, विषुववृत्त असणार आहे, कारण की खालील पर्यायापैकी पृथ्वी म्हणजे कोणत्या भागात थोडीशी फुगीरी आहे, तर विषुववृत्त काय असणार आहे आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5 प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे की पृथ्वीवरील काल्पनिक आडव्या वर्तुळाकार रेषांना डॅश डॅश असे म्हणतात. हे बघा मित्रांनो, पृथ्वीवर जे अशा प्रकारे रेषा असतात आणि आडव्या वर्तुळाकार जे रेखा असतात त्यांना काय म्हणतात. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे: रेखावृत्त, अक्षवृत्त, अक्षांश किंवा विषुववृत्त. तर हे बघा मित्रांनो, अक्षवृत्त काय असणार आहे या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे, कारण की पृथ्वीवरील काल्पनिक आडव्या वर्तुळाकार रेषांना आपण काय म्हणतो, तर अक्षवृत्त म्हणतो आणि उभ्या रेखांना रेखावृत्त म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5 प्रश्न इतिहास विषयाशी संबंधित आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, आपण इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र प्रत्येक विषयाशी संबंधित प्रश्न या ठिकाणी ॲड केलेले आहे. प्रश्न विचारलेला आहे की मधुबनी ही आदिवासी चित्रशैली कोणत्या राज्यातील आहे. तर हे बघा मित्रांनो, मधुबनी ही जी आदिवासी चित्रशैली असणार आहे ते बिहार या राज्यातील असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 7 प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी दिलेला आहे की होमो हेबिलिस म्हणजे कुशल मानव या मानवाच्या उत्क्रांतीच्या टप्प्याचा शोध कोणी लावला. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे: होमो हेबिलिस किंवा कुशल मानव यांच्या उत्क्रांतीच्या टप्प्याचा शोध कोणी लावला. तर हे बघा लुई लुकी, विलार्ड लिबी, चार्ल्स डार्विन किंवा थॉम्सन. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि लुई लिकी आपला काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा की होमो हेबिलिस किंवा कुशल मानव यांच्या उत्क्रांतीच्या टप्प्याचा शोध कोणी लावला, तर लुई लुकी काय असणार आहे आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. या संदर्भात आपण स्पष्टीकरण सुद्धा आणलं आहोत मित्रांनो की होमो हेबिलिस म्हणजे कुशल मानव या मानवी उत्क्रांतीच्या टप्प्याचा शोध लुई लिकी यांनी लावला. त्यांनीच या मानवाला होमो हेबिलिस हे नाव दिले, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. लुई लुकी या शास्त्रज्ञाने होमो हेबिलिसच्या शोधाचे श्रेय दिले जाते. होमो हेबिलिस किंवा हॉबिलिस म्हणजे काय, याचा अर्थ कुशल मानव असा होतो ज्याने आपल्या हातांचा वापर करून कुशलतेने केला आहे. अशा प्रकारे आपण काय आहे मित्रांनो या ठिकाणी स्पष्टीकरण पाहू शकतो. प्रश्न क्रमांक 8 दिलेला आहे की खालीलपैकी कोणता धातू
मानवाने सर्वप्रथम वापरात आणला? आता हा प्रश्न जे आहे मित्रांनो एका प्रकारे संदिग्ध प्रश्न आपण याला म्हणू शकतो, कारण की खालीलपैकी कोणता धातू मानवाने सर्वप्रथम वापरात आणला? तर हे बघा मित्रांनो, वापरात आणला असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, कारण की सोने आणि तांबे यापैकी आपल्याला कन्फ्युजन असते, कारण माणसाने कोणता धातू प्रथम वापरात आणला ते प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे आणि योग्य उत्तर असणार आहे तांबे, कारण की तांबे हे माणसाने प्रथम वापरात आणला. परंतु पहिला धातू कोणता? तर सोने. सोने हा तांबे पूर्वीचा धातू आहे, परंतु या ठिकाणी जे उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे प्रश्नावर डिपेंड असतो की प्रश्न कशा प्रकारे विचारलेला आहे. आपण स्पष्टीकरण सुद्धा या ठिकाणी पाहून घेऊया. हे बघा, स्पष्टीकरण आपण सुद्धा या ठिकाणी आणला आहोत की मानवाने हत्यारे बनवण्यासाठी सर्वप्रथम तांबे या धातूचा वापर केला. ओके, त्यामुळे अशी समजूत तयार झाली की तांबे हा सर्वप्रथम वापरात आलेला धातू होय, परंतु तसे नसून सोने हा सर्वप्रथम वापरात आणलेला धातू आहे, कारण सोने हे निसर्गात नरम असल्यामुळे त्याचा वापर हत्यारे बनवण्यासाठी करता येत नव्हता. तर अशा प्रकारे म्हणजे जे एक हिस्टोरिकल या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो स्पष्टीकरण, ते आपण या ठिकाणी पाहत आहोत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 दिलेला आहे की 1948 साली वास्को द गामा भारतात कालिकत बंदरला पोहोचला. कधी पोहोचला? तर 1948 साली. कुठे पोहोचला? तर कालिकत बंदर या ठिकाणी पोहोचला. त्यावेळी त्याने कोणत्या राजाकडून व्यापारी सवलत मिळवल्या होत्या? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि ऑप्शन दिलेले आहे हुमायूं, झामोरीन, शेरशाह सूरी किंवा दारा शिकाहो. तर हे बघा, या ठिकाणी आपलं काय उत्तर असणार आहे मित्रांनो? झामोरीन आपला बरोबर उत्तर असणार आहे. 1948 वास्को द गामा भारतात आला. कोठे आला? तर कालिकत या ठिकाणी आला, कालिकत बंदरजवळ आला. अशा प्रकारे 2-3 प्रश्न तयार होतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. 10वा प्रश्न दिलेला आहे. आता हा प्रश्न मित्रांनो स्टेटमेंट टाईप प्रश्न विचारलेला आहे की हे बघा, ईस्ट इंडिया कंपनी संदर्भात खालील विधाने विचारत घ्या. आता या ठिकाणी 3 विधाने आपल्याला दिलेली आहे आणि त्यापैकी अयोग्य विधान कोणते किंवा योग्य विधान कोणते, अशा प्रकारे आपल्याला स्टेटमेंट टाईप काय आहे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, इसवी सन 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. हे काय आहे? बरोबर आहे. इसवी सन 1600 मध्ये कंपनीने औरंगजेबकडून भारतात व्यापार करण्याचा परवाना मिळवला. हे चुकीचं आहे. सुरत येथे कंपनीने पहिली वखार स्थापन केली. हे सुद्धा काय आहे? बरोबर आहे. म्हणजे अ आणि को हे काय असणार आहे? आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. केवळ आणि वरीलपैकी चुकीचे विधान कोणते? तर हे बघा, फक्त बो. बो काय असेल आपलं या ठिकाणी? चुकीचा विधान असणार आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. प्रश्न क्रमांक 11. 11वा प्रश्न दिलेला आहे की भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील डॅश डॅश शब्दाचा अर्थ म्हणजे लोकांकडे अंतर्गत किंवा बाह्य स्वरूपाचे निर्णय घेण्याचा सर्वोच्च अधिकार आहे. तो शब्द कोणता? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्या मित्रांनो. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे: गणराज्य, सार्वभौम, स्वतंत्र किंवा न्याय. तर हे बघा, सार्वभौम काय असेल मित्रांनो? आपलं योग्य उत्तर असणार आहे, कारण की भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील सार्वभौम शब्दाचा अर्थ म्हणजे लोकांकडे अंतर्गत किंवा बाह्य स्वरूपाचे निर्णय घेण्याचे अधिकार आहे. ऑप्शन क्रमांक 2 काय राहणार आहे? आपलं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. या संदर्भात आपण स्पष्टीकरण पाहून घेऊया. हे बघा, भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील सार्वभौम या शब्दाचा अर्थ असा आहे की लोकांना अंतर्गत किंवा बाह्य स्वरूपाचे निर्णय घेण्याचा सर्वोच्च अधिकार आहे. ओके, याचा अर्थ असा की भारत कोणत्याही बाह्य शक्तीच्या नियंत्रणाखाली नाही आणि देशाचे निर्णय घेण्याचा अधिकार जनतेमध्ये आहे. हे झालं पॉईंट नंबर 1. आता त्यानंतर सार्वभौमत्वाचा अर्थ असा आहे की भारतावर कोणत्याही देशाच्या किंवा व्यक्तीच्या अंतर्गत किंवा बाह्य नियंत्रण नाही. भारत आपल्या अंतर्गत आणि बाह्य धोरणाबद्दल स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतो. आणि गणराज्य याचा अर्थ काय? गणराज्य म्हणजे अशी व्यवस्था जिथे राष्ट्रप्रमुख जनतेद्वारे थेट किंवा अप्रत्यक्षपणे निवडला जातो. भारतात राष्ट्रपती हे लोकनियुक्त राष्ट्रप्रमुख आहेत. स्वतंत्रता म्हणजे काय? तर हे बघा मित्रांनो, स्वातंत्र्य म्हणजे काय आपण प्रत्येक याच्या स्पष्टीकरण या ठिकाणी पाहत आहोत. 4 ऑप्शन दिले होते. ते स्वातंत्र्य म्हणजे विचार, उच्चार, धर्म, श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य. आणि न्याय म्हणजे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्यायाची हमी. या संदर्भात एक प्रश्न मित्रांनो परीक्षेत विचारला जाईल, 100% विचारला जाईल. तर हे 4ही बाबी तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 पूर्वीच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला होता की कतार, ओमान आणि संयुक्त अरब अमिरात या देशात काय साम्य आहे? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. या देशात राजकीय पक्षावर बंदी
बंदी आहे. या देशात विरोधी पक्ष नाहीत. या देशात फक्त राष्ट्रीय पक्ष आहे किंवा या देशात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळत नाही. तर हे बघा मित्रांनो, जे बरोबर उत्तर असणार आहे, या देशात राजकीय पक्षावर काय आहे तर बंदी आहे. कतार, ओमान आणि संयुक्त अरब अमिरात. पुढचा प्रश्न क्रमांक 13. आता 13वा प्रश्न विचारलेला आहे की जात, धर्म, वंश, लिंग, संपत्ती आणि सामाजिक स्थान यावर आधारित भेद न करता प्रत्येक व्यक्तीचा दर्जा समान मानणे व सत्ता, मान्यता आणि संसाधनामधील तिच्या जास्त वाटा तिला प्राप्त होणे म्हणजे काय, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे: समानता, स्वतंत्रता, सामाजिक न्याय किंवा समाजवाद. तर हे बघा, प्रश्न एकदा पुन्हा वाचून घ्या मित्रांनो, कारण हे प्रश्न रिपीट होऊ शकतात. राज्यशास्त्र विषयासंदर्भात जास्त प्रश्न मित्रांनो विचारले जात नाही, परंतु तेच प्रश्न पुन्हा विचारले जातात की जात, धर्म, वंश, लिंग, संपत्ती आणि सामाजिक स्थान यावर आधारित भेद न करता प्रत्येक व्यक्तीचा दर्जा समान मानणे व सत्ता, मान्यता आणि संसाधनामधील तिच्या जास्त वाटा तिला प्राप्त होणे म्हणजे सामाजिक न्याय होय. ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल मित्रांनो ते आपला योग्य उत्तर असणार आहे. तामिळनाडू, चेन्नई. जशा प्रकारे तामिळनाडूची राजधानी चेन्नई आहे मित्रांनो, लक्षद्वीपची राजधानी काय तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि तामिळनाडूची जी राजधानी आहे ती चेन्नई आहे. तशाच प्रकारे लक्षद्वीपची जी राजधानी आहे मित्रांनो ते कवरती म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 जे असणार आहे मित्रांनो ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 15. 15वा प्रश्न विचारलेला आहे की हर्षवर्धन, प्रवरसेन व हल महेंद्रवर्मन या विविध घराण्यातील राजांमध्ये काय साम्य आहे. तर हे बघा मित्रांनो, हर्षवर्धन असो, प्रवरसन असो, हल असो किंवा महेंद्रवर्मन असो, हे सगळे कोण होते तर लेखक होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय असणार आहे आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 16. 16वा प्रश्न दिलेला आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागावर खालीलपैकी कोणते किती अक्षरवृत्त आहे. तर हे बघा मित्रांनो, अक्षरवृत्त आणि रेखावृत्त आपण या ठिकाणी आताच पाहिलेले आहोत की आडव्या रेषा म्हणजे अक्षरवृत्त आणि उभ्या रेषा म्हणजे रेखावृत्त, जे काल्पनिक रेषा असतात ते किती आहे. तर हे बघा या ठिकाणी विश्ववृत्त मिळून जे अक्षरवृत्त असतात मित्रांनो ते 181 असतात. म्हणजे 180 प्लस 1 विश्ववृत्त आणि 180 अक्षरवृत्त, अशा प्रकारे 181 काय आहे यांची संख्या असू शकते किंवा असते. पुढचा प्रश्न क्रमांक, आता या संदर्भात सुद्धा आपण माहिती या ठिकाणी आणली आहोत की हे बघा पृथ्वीवर एकूण 181 अक्षरवृत्त आहे, ज्यामध्ये विश्ववृत्ताचा समावेश आहे, डेफिनेटली आहे. यामध्ये विश्ववृत्ताच्या उत्तरेला 90 आणि दक्षिणेला 90 अक्षरवृत्त आहेत. एकूण अक्षरवृत्त 181, विषुववृत्तांच्या उत्तरेकडील अक्षरवृत्त 90, उत्तर गोलार्ध विषुववृत्ताच्या दक्षिणेकडील अक्षरवृत्त 90 आणि दक्षिण गोलार्ध विषुववृत्त एक अक्षरवृत्त जे अंशांश आहे आणि पृथ्वीला 2 गोलार्धामध्ये विभाजित करते. पुढचा प्रश्न क्रमांक 17. 17वा प्रश्न दिलेला आहे की पृथ्वी गोलाकार म्हणजे अंडाकृती केलेल्या आडव्या व उभ्या रेषांच्या जाडीस काय म्हणतात. तर हे बघा मित्रांनो काय म्हणतात तर वृत्त जाडी असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 काय असणार आहे आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 विचारलेला आहे की भारतीय प्रमाणवेळ ही ग्रीनिच प्रमाणवेळापेक्षा किती तासांनी पुढे आहे. तर 5.5 तासांनी पुढे आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 19. 19वा प्रश्न दिलेला आहे की खाली दिलेल्या पर्यायापैकी कोणता त्रिभुज प्रदेश हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. तर हे बघा मित्रांनो, जगातील, भारतात नव्हे तर जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता तर सुंदरबन. ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 20. 20वा प्रश्न विचारलेला आहे की खाली दिलेल्या पर्यायापैकी कोणता त्रिभुज प्रदेश हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. तर हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19 आणि 20 तेच प्रश्न आलेला आहे. म्हणजे सुंदरबन काय असणार आहे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न पाहून घेऊया. हे बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण हिंदी स्टडी मटेरियल ऑफर आणला आहोत. जशा प्रकारे तुम्ही या ठिकानी पाहू सकतात कि जिस तरीके से आप देख सकते हैं दोस्तों कि हिंदी के जो नोट्स है वो सिर्फ और सिर्फ 199 रुपये में हम आपको प्रोवाइड कर रहे हैं दोस्तों. साथ ही साथ अगर आप पेपर 1 दे रहे हैं, पेपर 2 दे रहे हैं और आप हिंदी का क्वेश्चन सेट 1 और आप हिंदी का क्वेश्चन सेट दोनों लेना चाहते हो दोस्तों, तो ये तीनों चीज़ें आपको सिर्फ और सिर्फ 399 रुपये में मिल जाएंगे. मैं आपको बता रहा हूँ दोस्तों कि हिंदी की नोट्स को आपने पहले पढ़ना है. अभी भी परीक्षा में 38 दिन का वक्त बाकी है. जिन बच्चों ने ये परचेस नहीं किया है उन लोगों से मैं रिक्वेस्ट कर रहा हूँ कि आप हिंदी का जो है हमारे चैनल से ही पढ़ेंगे दोस्तों, क्योंकि यहाँ से आपको 25 नंबर तक नंबर हासिल हो सकते हैं. और साथ ही साथ क्वेश्चन सेट उसके बाद आपने रेफर करना है, हल करना है. डेफिनेटली मैं बता रहा हूँ कि सारा का सारा पेपर आपको क्या है दोस्तों यहीं से मिलेगा. अगर ये चीज़ें आप अलग अलग लेते हो तो 199 रुपये में कोई एक चीज़ आपको मिलेंगी, 299 में 2 चीज़ें और 399 में 3 चीज़ें. और साथ ही साथ दोस्तों बाल मानस शास्त्र व अध्यापन शास्त्र के क्वेश्चन सेट भी हमारे पास उपलब्ध है. अगर आप इसको भी परचेस करना चाहते हो दोस्तों तो एक क्वालिटी क्वेश्चन सेट हमने क्या है यहाँ पर तैयार किया है, जिसका प्राइस आपको यहाँ पर 199 दिखाई दे रहा है.
और अगर आप इसको कॉम्बो पैक में ऐड करना चाहते हो दोस्तों तो 499 में ये चारों चीज़ें आपको मिल जाएंगी। मैं बता रहा हूँ दोस्तों कि पहले आपने हिंदी के हमारे नोट्स पढ़ने हैं, उसके बाद रोज़ एक क्वेश्चन सेट हल करना है। डेफिनेटली आपने हिंदी में 25 नंबर हासिल कर लिए, ये समझ लेना है, ये विश्वास की बात है। बढ़ते हैं हम अपने अगले प्रश्न की तरफ। देखिए कॉन्टैक्ट नंबर यहाँ पर दिया गया है दोस्तों, इस नंबर पर आपको व्हाट्सअप करना है और पेमेंट करना है दोस्तों। पेमेंट करने के त्वरित बाद आपको क्या है, ये चीज़ें PDF के स्वरूप में आपके मोबाइल पर 2 मिनट के अंदर भेज दी जाएंगी। ठीक है, हज़ारों बच्चे जो है इसको अब तक परचेस कर चुके हैं दोस्तों। अभी तक आपने पढ़ना शुरू नहीं किया है तो आप लोगों से रिक्वेस्ट है कि आप इसको पढ़ना शुरू करेंगे दोस्तों, क्योंकि बहुत छोटी चीज़ें हैं, बहुत मोटी मोटी बुक्स पढ़ने की आपको जरूरत नहीं है, आप इस बात को समझेंगे। हम बढ़ते हैं अगले प्रश्न की तरफ। प्रश्न क्रमांक 21। प्रश्न क्रमांक 21 पूछा गया की पूर्वी ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचे साधन डॅश डॅश होते। तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे आणि पूर्वी ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचे साधन काय होते, तर हे बघा शेतसारा होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय राहणार आहे आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 22वा प्रश्न दिलेला आहे की 1857च्या उठावाचा मुख्य परिणाम डॅश डॅश हा झाला। 4 ऑप्शन दिलेले आहे। भारतात रेल्वे सुरू झाली, ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता सुरू झाली, राणी व्हिक्टोरियाने इंग्लंडचा कारभार हाती घेतला, किंवा राणी व्हिक्टोरियाने भारतीयांना उद्देशून जाहीरनामा काढला। तर हे बघा मित्रांनो 1857च्या उठावाचा मुख्य परिणाम काय, तर राणी व्हिक्टोरियाने भारतीयांना उद्देशून जाहीरनामा काढला, म्हणजे पर्याय क्रमांक 4 काय राहणार आहे आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। जास्त वेळ आपण बिलकुल घेणार नाही मित्रांनो, कारण अतिशय फास्ट आपण या ठिकाणी प्रश्न पाहत आहोत। मध्य प्रदेशातील जे डॅश डॅश येथील अश्मयुगातील गृहचित्र प्रसिद्ध आहे, तर भीमबेटका काय असणार आहे आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 24। स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा, केवळ इतर कोणी सांगतो म्हणून विसंबून राहू नका, असे लोकांना कोणी सांगितले, तर रॉजर बेकन। ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 25। 25वा प्रश्न दिलेला आहे की वसईचा तह कोणात झाला, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे कोण कोणात झाला। तर हे बघा मित्रांनो वसईचा जे तह आहे ते दुसरा बाजीराव पेशवे आणि इंग्रज यांच्या दरम्यान झाला, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 26। 26वा प्रश्न दिलेला आहे की यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, ऋग्वेद या 4 वेदांना काय म्हणतात, तर हे बघा संहिता म्हणतात। ऑप्शन क्रमांक 3 काय असणार आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 27। 27वा प्रश्न दिलेला आहे की किल्ले, लेणी, स्तूप यांचा समावेश कोणत्या संसाधनामध्ये होतो। 4 ऑप्शन दिलेले आहे आणि किल्ले, लेणी, स्तूप यांचा समावेश जे असतो मित्रांनो ते भौतिक संसाधनेमध्ये होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे। दख्खनच्या पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना काय म्हणतात, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि लक्षात ठेवा दख्खनच्या पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना पूर्व घाट असे म्हणतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 29। 29वा प्रश्न विचारलेला आहे की जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणत्या खंडामध्ये आहे, किंवा आफ्रिका खंडातील सर्वात मोठे वाळवंट कोणते, तर हे बघा सहारा वाळवंट असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 30 आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे की चीनपासून निघून मध्य आशियात अरबी प्रदेशापर्यंत जाणारा व्यापारी मार्ग म्हणजे डॅश डॅश होयो, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे। व्यापारी मार्ग, समुद्र मार्ग, रेशमी मार्ग किंवा यापैकी नाही, तर रेशमी मार्ग काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे अतिशय इम्पॉर्टंट आणि परीक्षेच्या दृष्टीने एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आपण या ठिकाणी पाहिले आहोत मित्रांनो। अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। अशाच प्रकारचे ऑलरेडी 14 व्हिडिओ आमच्या चॅनलमध्ये अपलोड केलेले आहे मित्रांनो। तुम्हाला समाजशास्त्र विषयासंदर्भात सुद्धा पेपर 1 आणि पेपर 2 साठी तुम्ही यातून अभ्यास करू शकतात मित्रांनो, कारण की सर्व सिलेबस आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत MCQ च्या मार्फतून। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत।